श्री स्वामी समर्थ। पावभाजी बनवण्यासाठी कुकरमध्ये मी 1 कप वाटाणे ॲड करून आपल्याला फ्लावर हा गरम पाण्यातून काढायचा आहे, त्याच्यानंतरच यूज करायचा आहे। 2 कप मी इथे घेतलेले आहे। यामध्ये 1 कप गाजर, 2 कप बटाटा, यामध्ये मीठ ॲड करून, यामध्ये बीट असेल तर बीट ॲड करा, त्याने पावभाजीला कलर खूप चांगला येतो। आणि 2 कप पाणी ॲड केलेले आहे। याला आपल्याला 3 शिट्या द्यायच्या आहे। एका भांड्यामध्ये तेल घेऊन त्यामध्ये बटर ॲड करून, बटर मेल्ट झाल्यानंतर आलं लसणाची पेस्ट, कांदा, हिरवी मिरची, त्यामध्ये मीठ ॲड करून, जेणेकरून आपला कांदा लवकर भाजला जाईल आणि मऊ होईल यासाठी 1 कप कॅप्सिकम ॲड करायचे आहे। त्याच्यानंतर 4 मोठे टोमॅटो मी ॲड केलेले आहे। ते मऊ झाल्यानंतर आपल्याला यामध्ये हळद, लाल तिखट, पावभाजी मसाला ॲड करून आता या कुकर आपला थंड झालेला आहे। या भाज्या आपण मॅश करून यामध्ये ॲड करून 5-10 मिनिटं मीडियम फ्लेममध्ये हे शिजून द्यायचे आहे। मॅशरने मिक्स करून घ्यायचे आहे अशा प्रकारे। माझ्याकडे बीट नसल्यामुळे मी ते फ्रूट कलर ॲड केलेला आहे। 10 मिनिट आपल्याला ही भाजी शिजून द्यायची आहे मीडियम फ्लेममध्ये। भाजी झालेली आहे। एका पॅनमध्ये बटर घेऊन त्यामध्ये भाजी ॲड करून, हे पाव मी घरी बनवलेले आहे। ह्याची पण रेसिपी तुम्ही बघा माझ्या चॅनलवर अशा प्रकारे। जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू वॉचिंग माय चॅनल। बाय।